आपण एक कृती करायला देणार आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता काय शिकलाय त्याची तुम्ही आता मी हे घेणार व्हिडिओ घेणार, त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं आहे. आपण पहिला गट तयार करून घेऊया. तुम्ही इकडे इकडच्या गटात इकडच्या कसं बघा 3 गट तयार करून घेऊया. गावात आहे आणि अचानक भूकंप आलाय, रस्ते फुटल्यात, वीज गेल्या, फोन बंद पडलेत आणि लोक अडकलेले, शाळा पण बंद झाले. मग तुम्ही त्यासाठी काय करणार? आणि अशा प्रसंगी तुमची पहिली कृती काय असेल? लोकांना मदतीसाठी तुम्ही कोणते उपाय कराल आणि प्रत्यक्ष संकट स्थितीमध्ये विचारपूर्वक कृती कशी करायची हे तुम्ही गट पद्धतीने चर्चा करायची आहे, लिहून घ्यायचं आहे. मग मला नंतर एकेकाने सांगायचं आहे. हा एक गट, तो एक गट आणि तो एक गट. उपाय प्रत्येकाने वेगवेगळे सांगावे या प्रश्नावरती. योग्य त्या ठिकाणी सुरक्षित उभा करणार. नंतर भूकंपाच्या वेळी लोकांना रेडिओ खुल्या जागेत देणार पहिला. नंतर रेडिओ, पाणी त्यांना देणार प्यायला ते. आणि जुने लिफ्ट वापरू नका अशी त्यांना माहिती सांगणार. आणि डोके झाकून लपून राहा, घट्ट पकडा या तत्वानुसार मार्गदर्शन करणार. दुसरा पेटीचा वापर करणार. टॉर्च घेणार. जे लोक अडकले त्यांना कसं ठिकाणी म्हणजे मोकळ्या जागेत त्यांना नेणार, त्यांना पाणी देणार आणि त्यांना काही खर्चकडे त्याच्यावर विचार करणार. आणि त्यांना सांगणार की लिफ्टचा वापर करू नका, शांत बसा, गोंधळ करू नका आणि ही अफवा कुठे दुसरीकडे पसरू नका. तिसरा भाषा लोकांना शांत राहायला सांगणार. अफवा टाळा व गरजूंना समजावून सांगा की मदत येत आहे. छोट्या मुलांना, वृद्धांना, अपंगांना आधी मदत द्यावी. प्रथमोपचार पेटी जवळ असावी. तुम्हाला कळालंय की भूकंपाच्या वेळी काय करायचं? भूकंप जर आपल्याला जाणवला भूकंप होत आहे तर त्यावेळी काय करायचं आणि भूकंप झाल्यानंतर पण काय करायचं? आता भूकंप झाल्यानंतर तुम्ही काय करणार? क्रिया सांगा, एक जण कोणतरी सांगा. भूकंप झालाय, होऊन गेलाय भूकंप, मग आता काय करायचं? काय मदत करणार लोकांना? भूकंपात मृत पडलेल्या व्यक्तींची शोध करणं आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवा. सांगा की अजून काय करायचं? जखमी पण लोक असतात की, मग काय करणार? जखमी लोकांना प्रथमोपचार घेऊन त्यांचं मेडिसिन करणार. छोट्या मुलांना मदत करणार आणि जे मोठे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणार. जे भूकंप होऊन जी माणसं अडकली आहेत त्यांना पोलिसांना ओळख टाकण्यास मदत करणार व त्यांना मदत करणार. आणि काय? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पण फोन लावायचा आहे. आपत्ती व्यवस्थापन सांगितलं तुम्हाला मी काय काय असते त्याच्यामध्ये. काय पोलीस दल, अग्निशमन दल, आरोग्य सेवा या सगळ्याची यंत्रणा आहेत. त्या काय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे. मग आपल्या जवळपास जर ती असल्या तर आपण काय करायचं? त्यांना आधी फोन लावायचा आहे. अग्निशमन वाल्यांना काय करायचं? बोलवायचं. जर आग कुठे लागली असली, गॅस स्फोट वगैरे झाला असला तर काय करायचं? अग्निशमन लोकांना फोन लावायचा आहे आणि त्यांना आपण सांगायचं आहे की ह्या ठिकाणी असं घटना घडलेली आहे. मग ते अग्निशमन लोक काय करतात? ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात. आणि पोलीस यंत्रणेला बोलवायचं. पोलीस यंत्रणेला कशासाठी बोलवायचं आहे? जी लोक पडलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी, त्यांचे नातेवाईक शोधण्यासाठी आपण त्यांना बोलवायचं. आरोग्य यंत्रणेला फोन लावायचा. आरोग्य यंत्रणा कशासाठी? कारण की लोकांना लागलेलं असतं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी. लोकांना जखमी झालेले जे लोक आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेला सुद्धा फोन लावायचा आहे. गोंधळ घालता लोकांना शांत राहायला सांगायचं, अफवा पसरायची नाही आणि लोकांना सांगायचं की मदत येत आहे, शांत राहा, गोंधळून जाऊ नका. छोट्या मुलांना आणि वृद्धांना आणि अपंगांना आपण पहिला मदत करायची. छोटी मुलं असतात लहान लहान, त्यांना काहीच करता येत नाही किंवा त्यांना काही कळत नाही. वृद्ध लोकांना चालता उठता बसता येत नाही. अपंगांना सुद्धा काय होतंय?
चालण्याची किंवा त्यांना काय कळण्याची त्यांची बुद्धीची क्षमता ही वेगळी असते आणि एक एक जण लोक